श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारक शिष्य देखा, विनवी सिद्धिसी कवतुका, प्रश्न करी अति विशेखा, एक चित्ते परियेसा। जय जया योगीश्वरा, सिद्धमूर्ती ज्ञानसागरा, पुढील चरित्र विस्तारा, ज्ञान होय आम्हासी। उदर व्यथेच्या ब्राह्मणासी, प्रसन्न जाहले कृपेसी, पुढे कथा वर्तली कैसी, विस्तारावे आम्हा प्रती। ऐकोनी शिष्याचे वचन, संतोष करी सिद्ध आपण, गुरुचरित्र कामधेनु जाण, सांगता जाहला विस्तारे। एक शिष्या शिखामणी, भिक्षा केली ज्याचे भुवनी, तयावरी संतोषोनी, प्रसन्न जाहले परियेसा। गुरु भक्तीचा प्रकारू, पूर्ण जाणे तो द्विजवरू, पूजा केली विचित्रू, म्हणोनी आनंद परियेसा। तया सायंदेव द्विजासी, श्री गुरु बोलती संतोषी, भक्त हो रे वंशोवंशी, माझी प्रीती तुझवरी। ऐकोनी श्री गुरुचे वचन, सायंदेव विप्र करी नमन, माथा ठेवूनी चरणी, न्यासिता झाला पुन्हा पुन्हा। जय जया जगद्गुरु, त्रयमूर्तींचा अवतारू, अविद्या माया दिससी नरू, वेदांग अगोचर तुझी महिमा। विश्वव्यापक तूची होसी, ब्रह्मा विष्णू व्योमकेशी, धरिला वेश तू मानुषी, भक्तजन तारावया। तुझी महिमा वर्णावयासी, शक्ती कैची आम्हासी, मागेन एक आता तुम्हासी, ते कृपा करणे गुरुमूर्ती। माझे वंश पारंपरी, भक्ती द्यावी निर्धारी, इहे सौख्य पुत्र पौत्री, उपरी द्यावी सद्गती। ऐसी विनंती करुणी, पुनरपी विनवी करुणावचनी, सेवा करीतो द्वारयवनी, महाशूर क्रूर असे। प्रति संवत्सरी ब्राह्मणासी, घात करीतो जीवेसी, याची कारणे आम्हासी, बोलवितसे मज आजी। जाता तया जवळी आपण, निश्चय घेईल माझा प्राण, भेटी जाहली तुमचे चरण, मरण कैचे आपणासी। संतोषोनी श्री गुरुमूर्ती, अभयंकर आपुले हाती, विप्रमस्तकी ठेविती, चिंता न करी म्हणोनिया। भय सांडूनी तुवा जावे, क्रूर यवना भेटावे, संतोषोनी प्रिय भावे, पुनरपी पाठवील आम्हा पाशी। जववरी तू परतोनी येसी, असो आम्ही भरवसी, तुवा आलिया संतोषी, जाऊ आम्ही येथोनी। निज भक्त आमचा तू होसी, पारंपर वंशोवंशी, अखिलाभिष्ट तू पावसी, वाढेल संतती तुझी बहुत। तुझे वंश पारंपरी, सुखे नांदती पुत्र पौत्री, अखंड लक्ष्मी तया घरी, निरोगी होती शतायुषी। ऐसा वर लाधोन, निघे सायंदेव ब्राह्मण, जेथे होता तो यवन, गेला त्वरित तया जवळी। कालांतक यम जैसा, यवन दुष्ट परियेसा, ब्राह्मणा ते पाहता कैसा, ज्वाला रूप होता जाहला। विमुख होऊनी गृहात, गेला यवन कोपत, विप्र जाहला भयचकित, मनी श्री गुरुसी ध्यातसे। कोप आलिया ओळंबयासी, केवी स्पर्शे अग्निसी, श्री गुरु कृपा होय जासी, काय करील क्रूर दुष्ट। गरुडाची या पिल्लियांसी, सर्प तो कवणे परिग्रासी, तैसे तया ब्राह्मणासी, असे कृपा श्री गुरुची। का एखादे सिंहासी, ऐरावत केवी ग्रासी, श्री गुरु कृपा होय जासी, कलिकाळाचे भय नाही। ज्याचे हृदय श्री गुरु स्मरण, त्यासी कैचे भय दारुण, काळ मृत्यून बाधे जाण, अपमृत्यू काय करी। ज्यासी नाही मृत्यूचे भय, त्यासी यवन असे तो काय, श्री गुरु कृपा ज्यासी होय, यमाचे मुख्य भय नाही। ऐसे परी तो यवन, अंतःपुरात जाऊन, सुषुप्ती केली भ्रमित होऊन, शरीर स्मरण त्यासी नाही। हृदय ज्वाळा होय त्यासी, जागृत होऊनी परियेसी, प्राणांतक व्यथेसी, कष्ट तसे तये वेळी। स्मरण असे नसे काही, म्हणे शस्त्रे मारितो घाई, छेदन करीतो अवेव पाही, विप्र एक आपणासी। स्मरण जाहले तये वेळी, धावत गेला ब्राह्मणाजवळी, लोळतसे चरण कमळी, म्हणे स्वामी तूची माझा। येथे पाचारिले कवणी
जावे त्वरित परतोनी, वस्त्रे भूषणे देवोनी, निरोप देतो तयेवेळी. संतोषोनी द्विजवर, आला ग्रामा वेगवत्र, गंगातीरी असे वासर, श्री गुरुचे चरण दर्शना. देखोनी या श्री गुरुसी, नमन करीतो भावेसी, स्तोत्र करी बहुवसी, सांगे वृत्तांत आद्यंत. संतोषोनी श्री गुरुमूर्ती, तया द्विजा आश्वासिती, दक्षिण देशा जाऊ म्हणती, स्थान स्थान तीर्थयात्रे. ऐकोनी श्री गुरुचे वचन, विनवितसे कर जोडून, न विसंबे आता तुमचे चरण, आपण येईन समागमे. तुमचे चरणा विने देखा, राहू न शके क्षण एका, संसार सागर तारका, तुची देखा कृपा सिंधू. उद्धारवया सागरांसी, गंगा आणली भूमीसी, तैसे स्वामी आम्हासी, दर्शन दिधले आपुले. भक्तवत्सल तुझी ख्याती, आम्हा सोडणे काय नीती, सवे येऊ निश्चिती, म्हणून चरणी लागला. येणे परी श्री गुरुसी, विनवी विप्र भावेसी, संतोषोनी विनयेसी, श्री गुरु म्हणती तये वेळी. कारण असे आम्हा जाणे, तीर्थे असती दक्षिणे, पुनरपी तुम्हा दर्शन देणे, संवत्सरी पंचदशी. आम्ही तुमचे गावा समीपत, वास करू हे निश्चित, कलत्रपुत्र इष्टभ्रात, मिळवणी भेटा तुम्ही आम्हा. न करा चिंता असाल सुखे, सकळ अरिष्टे गेली दुःखे, म्हणून हस्त ठेविती मस्तके, भाक देती तयेवेळी. ऐसे परी संतोषोनी, श्री गुरु निघाले तेथोनी, जेथे असे आरोग्य भवानी, वैजनाथ महाक्षेत्र. समस्त शिष्यांसमवेत, श्री गुरु आले तीर्थे पाहात, प्रख्यात असे वैजनाथ, तेथे राहिले गुप्त रूपे. नामधारक विनवी सिद्धासी, काय कारण गुप्त व्हावयासी, होते शिष्य बहुवसी, त्यासी कोठे ठेविले. गंगाधराचा नंदनू, सांगे गुरुचरित्र कामधेनू, सिद्धमुनी विस्तारून, सांगे नामकरणीस. पुढील कथेचा विस्तारू, सांगता विचित्र अपारू, मन करुनी एकाग्रू, ऐका श्रोते सकळी कहो. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे क्रूर यवन शासनम सायं देव वरप्रदानम. नाम चतुर्दशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. या अध्यायाने वर्णन केले की गुरु नृसिंह सरस्वती यांनी त्यांचे शिष्य सायनदेव यांना भयानक स्थितीतून कशी मदत केली. सायनदेवाला राजाने बोलावले होते. राजा खूप क्रूर आहे. जेव्हा जेव्हा राजा कोणत्याही व्यक्तीला हाक मारतो तेव्हा लोकांना माहीत होते की ती व्यक्ती मारली जाईल. तसा सायनदेव त्याच्या मृत्यूला भेटणार होता. म्हणून त्याने आपले गुरु नृसिंह सरस्वती यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना विनंती केली की त्यांच्या कुटुंबाला आशीर्वाद द्या आणि त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या कुटुंबात गुरुभक्ती कायम राहील. त्याने गुरुला असेही सांगितले की तो त्याच्या मृत्यूला भेटणार आहे, कारण त्याला राजाने बोलावलं आहे. गुरु नृसिंह सरस्वतींनी त्याला आश्वासन दिले की राजा त्याला मारणार नाही, उलट राजा त्याचा सन्मान करेल आणि त्याला अनेक भेटवस्तू देईल. पुढे गुरु नृसिंह सरस्वतींनी सायनदेवाला आश्वासन दिले की राजाची भेट घेऊन परत येईपर्यंत मी इथेच थांबेल. सायनदेव राजवाड्यात गेले. तेथे त्याला राजाने बोलावले होते. राजा खूप चिडला होता. तो सायनदेवाला मारण्यासाठी शस्त्र आणण्यासाठी आत गेला. पण खोलीत गेल्यानंतर राजा झोपी गेला आणि त्याला स्वप्न पडले की काही शरीर त्याला मारत आहे. तो उठला आणि स्वतःलाच खूपच वेदना होत असल्याचे त्याला दिसले. तो परत सायनदेवाकडे आला आणि त्याला क्षमा करण्यास सांगितले. राजाने सायनदेवाला पैसे, कपडे आणि अनेक मौल्यवान वस्तू दिल्या. गुरु नृसिंह सरस्वती यांनी सायनदेवाला सांगितल्याप्रमाणे सर्व काही घडले. तर स्वामी भक्त हो, कोणत्याही भयानक अडचणी दूर करण्यासाठी भक्तांद्वारे हा 14वा अध्याय नेहमी वाचला जातो.
अनेकांना त्यांच्या आयुष्यातील भयानक अडचणींचा यशस्वीपणे सामना केला तो हा 14वा अध्याय वाचूनच. आणि या अध्यायाचे एका विशिष्ट वेळेला पठण केल्याने मनाला शांती व आनंद मिळतो. हा खूप भक्तांचा अनुभव आहे. तरी आपण सर्वांनी आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये थोडा वेळ काढून गुरुचरित्रातील 14व्या अध्यायाचे पठण नक्की करावे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.